काय बडबडालेस? तू माणूस की इकून खाल्लास काय ग? तिने तुझं असं काय केलं? तिच्या जीवावर का उठलेस तू? अगं ती मरा लागल्या आणि तुला आनंद व्हायलाय. कुठल्या मातीची बनलेस ग तू? सांग मला, कुठल्या मातीची बनलेस? तिने काय केलंय असं तुझं? काय केलंय? तू नेहमी छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज करत राहिलीस, मनात नेहमी आकस करत राहिलीस. अगं तिने काहीच केलं नाही तुझं. उलट तुझ्यासाठी तिच्या मनात कधीच वाईट विचार नव्हते. ती नेहमी तुला समजवत होती, पण तू कधीच समजून घेतलं नाहीस. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, जर तिच्याविषयी एक बी शब्द वाईट बोललास ना, या शुभू सारखा वाईट कोण नसेल ना. शुभू, कसला भोळ आहेस रे तू. अरे आता मला बोलून काहीच उपयोग नाहीये. का माहितीये? कारण आता निर्लज्ज झालोय बघ. माझे काळीज आहे का नाही, दगडाचं झालंय. त्याच्यामुळे आता कोणासाठीच दया माया भावना काहीच वाटत नाही मला. कारण त्या समजा का नाही तुझ्या प्रेमाबरोबर मेल्यात बघ. मेलत ना? तुला शहाणीविषयी वाईट बोलायचं ना, बोल. कारण कावळ्याच्या शापानं गाई गुरं मरत नाहीत. अरे श्रावणीला मारायला मी कशाला शाप देऊ बरं? तशी पण ती मरणारच आहे की. आणि काय आहे ना शुभू, कर्मा रे कर्मा फिरून आपल्याकडे येतच. तिनं माझ्या संगत इतकं वाईट केलं ना, माझं नुकसान केलं तिनं, मग देव तिला त्याची शिक्षा देणारच होतं. बरं झालं नाही. मी तर देवाकडे एकच प्रार्थना करतो, देवा तिचे का नाही डोळे उघडूच देऊ नको, डायरेक्ट वरची तिकीट दे तिला. याचं काय करायचं ना ते मी बघतो, असंच कर. इथनं पटकन निघायचं, नाहीतर तुझा मी जीव घेईन. आता इथनं निघायचं. तू नाही सांगायचं मला. जाणारच आहे मी. अंत्यविधीची तयारी करायला नको काय? ती तयारी करतो मी, येतोच. साजरा करायची वेळ आली आणि तू श्रावणी मरायला टेकली. तू काय शुभेच्छा मागे लागलीस ग? हा, झालं मॅडम तुमचं, मी जाऊ? नाही जा, पण माझं एक काम, अर्जंट काम आहे. पोलीस स्टेशनला जा आणि वैशालीकडून शिरीष घाणेकरचा पत्ता घेऊन ये. काय आहे, हे सगळं झाल्यानंतर ना ती शिरीष घाणेकरला माझ्याकडे सोपवणार होती, पण आता पोलिसांनी तिला पकडून नेल्यामुळे हा सगळा प्लॅन फसलाय. तू लवकर जा आणि परत शिरीष घाणेकरचा पत्ता घेऊन ये. जातो जातो मी त्या वैशालीला भेटतो. हा, पण मॅडम हा, मी तुमचं काम करतोय ना, तर मग तुम्हाला बी माझं काम करायला लागेल. अगं करीन की, सांग ना काय करायचंय. मॅडम त्या श्रावणीचा जीव घ्याल? हा, वेडी का खुली स्वीटी तू. मी का माझे हात घाण करू? तशी ती क्रिटिकल पोझिशन मध्येच आहे, कधी जाईल. बोल अजून आत आहे, मी काय आता वाचत नाही ग. तुझी इच्छा तुला पूर्ण करायची आहे ना, ती होणार. शेवटी बंगल्यामध्ये एकमेव राणी राहणार, अलकनंदा. शुभ रक्त मिळाला? नाही मिळाला. शुभ, तिला काय होता कामा नये. तिला जर काही झालं ना, तर एक कुटुंब प्रमुख म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी हार असेल. याचा अर्थ असं नाही की ती माझी मुलगी आहे, मी मान्य केलंय. समाजासाठी मी बाप आहे तिचा. लहानाची मोठी झाली माझ्या घरात, जबाबदारी आहे ती माझी.
तिचा जीव वाचवणं कर्तव्य आहे माझं. शिबू गोळी खाल्ली तिने माझ्यासाठी. इथे ती वाचली पाहिजे. साहेब, श्रावणी मॅडम काय बी नाही म्हणून. नंदाक्का म्हणत होती तुमचं प्रेम आहे एकमेकांवर. नाही पण मी विश्वास नाही ठेवला त्या गोष्टीवर. कारण माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. नंदाक्काच्या हट्टापायी मी तिच्या रूम मध्ये आलो होतो. जेव्हा तू तिच्यासाठी डबा आणला होतास ना, मागे उभा होतो मी, बघत होतो सगळं. तेव्हा एकदा वाटलं होतं की तुमच्यात तसं काहीतरी आहे, पण नाही. मला खात्री होती तू तुझ्या मर्यादा जाणतोस. जेव्हा ती चिडली ना तुझ्यावर, तेव्हा माझी खात्री पडली की तिच्याही मनामध्ये असं काही नाहीये. तू ना माझ्या बाबांचा नोकरस. तू तुझी लायकी विसरला असशील, पण मी विसरले नाहीये. शिववाणी, माझी खात्री आहे समाजात माझी मान खाली जाणार नाही, असं तू कधीही काहीही चुकीचं करणार नाहीस. खात्री आहे मला.